जे लोक बोलतात हरिहरगड खूप डेंजर आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा। तर मंडळी, तुम्ही सुद्धा गोरखगड ट्रेक प्लॅन करताय तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी। गोरखगड प्रवेशद्वारापासून ते गडाच्या पायथ्यापर्यंतचे अंतर हे जवळपास 40 मिनिटांचे आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ठराविक अंतरावरती बसण्याची सुविधा सुद्धा केलेली आहे। डोंगरातून जाणारा रस्ता आणि उंचावरून दिसणारे सुंदर नजारे हे तुमच्या ट्रेकिंगला अजून सुंदर बनवतात। मित्र हो, या ट्रेक मध्ये आपल्याला एक सुंदर व्ह्यू पॉइंट बघायला मिळतो। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता समोर दिसणारा नजारा किती सुंदर आहे। हा सुंदर नजारा पाहत आपल्याला पुढे चालायचं आहे। गडाच्या पायथ्याशी आपल्याला मंदिर पाहायला मिळतं। मंदिराच्या डाव्या बाजूने आपल्याला वरती जायचं आहे। तुम्ही पाहू शकता गडाच्या स्टार्टिंग पॉइंटलाच आपल्याला तीव्र उताराच्या पायऱ्या पाहायला मिळतात। तुम्ही जर हा ट्रेक करायचा विचार करताय तर तुमच्यासोबत जाणकार व्यक्ती असणे गरजेचे आहे। आणि मित्र हो, या ठिकाणी वाऱ्याचा वेग सुद्धा खूप जास्त असतो, त्यामुळे जरा सांभाळून। गडाच्या दरवाजामधून आपल्याला असा काही सुंदर नजारा पाहायला मिळतो। गड चढत असताना तुम्हाला प्रत्येक वेळी अवघड रस्ता पाहायला मिळेल। काही भाग असे आहेत जे चढणे खूप अवघड आहे। 20 मिनिटाचा ट्रेक करून वर आल्यावर जवळपास 50 माणसं मावतील एवढी मोठी गडाच्या मध्यावरती गुफा पाहायला मिळते। गुहेच्या बाजूने जाणारी निमुळती वाट आणि बाजूला खोलदरी असा काही रस्ता पाहायला मिळतो। मित्र हो, आता आपण आलो आहोत गडाच्या शेवटच्या टप्प्यावरती। तुम्ही पाहू शकता हा भाग चढणे खूपच अवघड आहे आणि अशा वेळी व्हिडिओ काढणं खूप मोठा टास्क असतो। हा पॅच चढत असताना तुमचे दोन्ही हात मोकळे असणे गरजेचे आहे। गड चढत असताना सर्वात अवघड कोणता भाग आहे तर हा वाला आहे। तर मंडळी, 15 मिनिटाच्या चढाईनंतर तुम्ही येऊन पोचाल गडाच्या टॉप वरती। येथे तुम्हाला मंदिर पाहायला मिळेल। तर मंडळी, थोडा वेळ आराम करून सुंदर नजाऱ्यांचा आनंद घेऊन आता आपण चालूयात परतीच्या मार्गावर। तर मित्र, खरी मजा तर आता सुरू होते। गड चढणं जितकं अवघड आहे तितकंच अवघड हे खाली उतरणं आहे। तर मित्र, ट्रेक करत असताना नेहमी स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटू नवीन एका सुंदरशा व्हिडिओ मध्ये।